हाय सर्वांना गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे आणि खूप दिवसातनं व्हिडिओ पोस्ट करते, कारण पण तसंच आहे. त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ वगैरे पोस्ट नव्हते करत. तर त्याच्यामुळं कसं प्रांजलची एक्झाम चालू होती, 4-5 दिवस एक्झाम होत्या आणि म्हटलं नको, आपल्यामुळं नको मुलांचं नुकसान व्हायला. त्याच्यामुळे मी काय व्हिडिओ पोस्ट नव्हते करत. तर 4-5 दिवस एक्झाम होत्या. आता एक्झाम संपली आज आणि म्हटलं चला आपण व्हिडिओ पोस्ट करूया. आणि 4-5 दिवस झालं माझ्या काही घरात ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्या तुम्हाला सांगायच्या आहेत. तर चला मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला असं सांगणार आहे की आता ही रूम आपल्याला खाली करावी लागणार आहे लवकरातल्या लवकर. तर बघूया अजून काय होते. तुम्ही जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की रूम आता आपलं ॲग्रीमेंट संपलं 1 वर्षाचं, तर तसंच झालेलं आहे आता. तर घरमालक बोलत आहेत एवढे भाडं वाढवा, नाही तर मग रूम खाली करून टाका, असं घरमालकाचं म्हणणं आहे. तर आता बघूया, कारण की माझं तर स्वप्न होतं की ह्यांचं पण स्वप्न आहे की डायरेक्ट आपलं स्वतःचं घर झाल्यानंतर डायरेक्ट पसारा डायरेक्ट स्वतःच्या घरामध्येच घेऊन जायचा. आणि आता डायरेक्ट परत भाड्याच्याच घरात जायचं म्हटल्यानंतर हे जरा अवघड वाटते. तर बघूया, अजून काही फोन वगैरे आलं नाही. आम्ही आमचं म्हणणं सांगितलेलं नाही घरमालकाला वगैरे, कारण की अजून थोडे दिवस 8 दिवसाचं ॲग्रीमेंट बाकी आहे. तर लवकरच त्यांना पण आम्ही सांगू की आमची मजबुरी थोडंसं नाही का, आम्ही थोडंसं भाडं, त्यांचं म्हणणं आहे की थोडंसं भाडं वाढवून द्या. तर बघूया त्यांचं म्हणणं, आमचं म्हणणं काय आहे, त्यांना पटलं तर ठीक आहे, नाहीतर काय होईन ते तर तुम्हाला समजेलच व्हिडिओच्या माध्यमातून. तर मस्तपैकी सकाळची वेळ चपात्या करायच्या होत्या. आई मला चपात्या करू लागतात आणि तवा वगैरे घासून घेतला मी, कारण रात्रीचा तवा घासत नाही असं बरेच जण बोलत आहेत. तर खरंच आहे काही, मला सांगा बरं का, कारण मी पहिल्यापासून लहानपणापासून ऐकलेलं आहे, म्हणजे म्हणतात की रात्रीचा तवा घासू नये, की त्याच्यामध्ये लक्ष्मी असते. तर त्याच्यामुळे मी काय करते, किती खराब तवा असला मी रात्रीचा घासत नाही. डायरेक्ट सकाळी पाणी सुटलेलं असताना मग मी काय करते, चपात्या करताना मग मी ते तवा घासते वगैरे आणि मग चपात्या करते. आता काही करत असते, रोज घासत असतील, पण मी नाही घासत. तुम्ही जर घासत असाल तर नका घासू. म्हणजे पहिल्या काळातल्या म्हातारे बायका वगैरे बोलायच्या. तर आज संध्याकाळचा, आता हा संध्याकाळचा वेळ आहे, तर गाजराचा हलवा बनवायचा होता, कारण मला गाजराचा हलवा खूप दिवसापासून खायची इच्छा होती. तर म्हटलं चला गाजर, पण मी प्रांजलला कसं स्कूलला जाताना मला रोज गाजर दिसायचे आणि म्हटलं आज मी पैसे घेऊन जात नव्हते. आणि माझं कसं फोनपेमध्ये ना नेट नसतं मोबाईलमध्ये, मी कारण घरामध्ये वायफाय असल्यामुळे बाहेर नेटचा खूप प्रॉब्लेम होतो, म्हणून मी एवढं नेटचं बॅलेन्स पण नाही टाकत. 1 GB नेट माझ्याकडं असतं आणि ते मला महिनाभर यूज करायचं असतं. मग त्याच्यामुळे माझं बाहेर नेट संपलं होतं, सगळं महिन्याचं संपलं होतं, म्हणून फोनपे पण वगैरे काहीच नव्हतं, म्हणून मी कॅश घेऊन गेले. आणि फोनपेमध्ये कसं पैसे असले की लगेच आपण फोनपे करतो. तर जाऊ द्या, मग मी त्या दिवशी पैसे घेऊन गेले आणि मस्त गाजर आणले. आता मग आई बोलल्या कढईमध्ये गाजराचा हलवा करू नको, आपल्या कुकरमध्ये कर, कारण की नाही तर तो कचकच लागतो. तर म्हटलं ठीक आहे, चला कुकरमध्ये करूया ह्यावेळेस. आणि पहिल्यांदाच केलं म्हणजे इथं घरी आल्यास कधीच बनवला नव्हता. आता म्हणजे खूप वर्षानंतर घरामध्ये गाजराचा हलवा बनवते. एकत्र असताना बनवायचो, कधी काय मुहूर्तच भेटला नाही बनवायचा आणि खाऊ पण नव्हतं वाटत ना, म्हणजे कोणी उत्साहच नव्हते की गाजराचा हलवा बनवा म्हणून. एकत्र असताना कसं सगळ्यांना आवडायचं आणि म्हणून बनवायचो आम्ही. तर म्हटलं चला ह्यावर्षी आपण बनवूया गाजराचा हलवा. तर नगरला गेलं खात असते, पण यावर्षी म्हटलं घरात बनवूया. तर कुकरमध्ये तूप वगैरे टाकलं आणि गाजर असं मिक्स केलं, ते किस केला होता, ते मिक्स केले आणि त्याच्यामध्ये दूध टाकणार आहे बरं का. काय त्याच्यामध्ये हे पण टाकतात, मावा टाकतात बरं का, पण मी मावा नाही टाकणार, कारण मला जास्त मावा आवडत नाही. माव्याचे पदार्थ, दुधाचे पदार्थ आवडतच नाही. पण म्हटलं थोडंसंच आपण त्याच्यामध्ये दूध ॲड करणार आहे, जास्त नाही बरं का. आणि पोरीने काय केलं, तर पोरीने पण किसलं होता ना गाजर, तर त्याच्यामुळे थोडं त्याच्यामध्ये नाही का शेवटचं राहतं ना ते, तर ते पडलं होतं त्याच्यामध्ये, ते काढत होते आणि ते थोडं 2-4च होते, लय नव्हते. आणि मग इथं हे ठेवावं लागते बरं का डब्बा, कारण की ना त्याला हेच नाही, तोल जातो लगेच त्या कुकर. तर ना त्या कुकरचं एका साईडने तोल जातो, म्हणून मला डब्बा सपोर्टला ठेवावा लागतो, नंतर लगेच आहे ना ते कुकर असा. मी आता काय करणार तुम्हाला सांगू का, मी ना हा कुकर मोडून टाकणार आहे आणि त्याच्या जागी तो रेड कलरचा कुकर असतो का नाही बघा, तो घेणार आहे. 2 लिटरचा कवा आहे ना घेणार आहे. मला ना त्या कुकरची लय हाऊस आहे,
म्हटलं तो घेऊनच टाकते. आणि हे छोटूसा आहे माझ्याकडे बरं का, तो पण खूप माझी मदत करतो. म्हटलं ते ठेवते आणि हा मोडून टाकते. याचा काही उपयोग नाही, नुसतं भलं मोठं आहे याचा, म्हणजे नुसतं खराब पण होतं टाकते खूप. तर मी गाजर ना शिजायला टाकले होते. नंतर मी काय करणार होते, त्याच्यामध्ये विलायची पावडर आणि साखर तर ते टाकणार होते. ते नंतर वरतून टाकणार होते आणि मग त्याला आधी शिजून दिलं दुधाच्या ह्याच्यात. नंतर हे तर त्या दुधाच्या ह्याच्यात मी शिजून दिले. नंतर विलायची पावडर वगैरे टाकणार आहे त्याच्यामध्ये. आणि प्रिशाचं सारखं मध्ये मध्ये सारखं असतं, भांडे वगैरे घासायचे बाकी होते, पण म्हटलं आधी ना हे सर्व करून घ्यावं मग हे करावं. तर काही ते प्रिशाने लगेच मोबाईल घेतला, तिची ब्लॉगिंग स्टार्ट झाली. तुझं काढू उभा अगं नाही माझा दिसतोय, तुझा नाही दिसत. काय केलंय मी कॅमेरा चालू केलाय आणि हॅलो गाईज बोल. बस बस खाली याला लावून दे. चला आपला हलवा झालेला आहे. जेवण वगैरे केलं, स्किन केअर करून टाकलं. आता तुम्हाला हलवा दाखवते. तर मी सध्या हाऊस बोलते कारण प्रिशा झोपलेले त्यांना तेल लावले. छान दिसतो, मस्त झालं. चला खाते मस्तपैकी. छान छान छान. तर मी काही नसतो.